तर हा व्हिडिओ पंढरपूरमधलाच आहे, म्हणजेच संध्याकाळचा व्हिडिओ आहे. तुम्हाला फक्त मी चंद्रभागेत आलेले तिथपर्यंतच व्हिडिओ घेतला होता. हा त्याच्या पुढचा व्हिडिओ आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे. तर आम्ही आता आलो आहे आमच्या ठिकाणावर, म्हणजेच जिथं आमच्या गावातला पाल ठोकलेला असतो. पाल म्हणजेच मंडप घातलेला असतो. तर तिथं जेवढे पण भक्त लोक गेलेले आहेत वारीसाठी, तर त्यांच्यासाठी तिथं पाल ठोकलेला असतो महाराजांनी. तर त्याच ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो आहे. आणि तर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर इथं कीर्तन चालू होतं. तर 2-3 दिवस सगळे लोक तिथं राहतात मुक्कामाला. 8 दिवसापासून गेलेले असतात, पण 8 दिवस त्यांची पायी वारीच होते. आणि शेवटला तिथं जाऊन 3 दिवस राहतात. मग 3 दिवस वेगवेगळ्या महाराजांची तिथं कीर्तन सेवा असते. तर तीच आपण थोडीशी ऐकू. ती मड सगळ्यांनी उचललं, रामनाम हे सत्य सुरू झालं. असं करता करता आपल्या स्मशानभूमीमध्ये गेलं आणि तिथं सगळी व्यवस्था होती. खाली टिकवलं की चौघाच्या खांद्यावर दुसरं प्रेत तयार झालं. अजून दुसरं प्रेत तयार झालं. तिने इकडे इकडे बघितलं, म्हणजे हे तर इथंच आहे, अजून आला का कुठून. ते टिकवलं, तिसरं तयार झालं. आता काय करायचं? जसं तांदळाचं पोत पाड तसं ही मडी तयार व्हायला लागली की मामा. काय करायचं विलाच काय करायचा, म्हणजे असं करू चौघ चार बाजूला म्हणून असं टिकवलं की इकडे छिकडे छिकडे एका वकांडीवर एक एका खांद्यावर एक एक मड जाऊन बसलं. तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे, कारण सकाळी पहाटे आम्हाला प्रदक्षिणासाठी निघायचं होतं. त्याच्यामुळे महाराजांनी रात्रीच सांगितलं होतं की सकाळी 7 वाजता सगळ्यांनी तयार व्हायला पाहिजे. आणि आज मी गजरा वगैरे घेतला होता, कारण मला ना गजऱ्याची खूप आवड आहे. पण असं सहसा रोज गजरा वगैरे कुठं मिळत नाही, त्याच्यामुळे घालण्यात येत नाही. सणाला तर भेट नाहीच नाही. तर तिथं आवर्जून आला होता विकायला, त्याच्यामुळे मग गजरा घेतला. आणि इथे बघा भाविक लोक, म्हणजे भक्त लोक किती आहेत आमच्यासोबत. गावातल्या सगळ्या बायका आहेत ह्या. आम्ही प्रदक्षिणाला निघालो. प्रदक्षिणा इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असते ना, तर अक्षरशः आम्ही ना ढकलत कमीत कमी अर्धा किलोमीटर तरी गेला असाल, एवढी गर्दी होती. तर इथं म्हणजे 8 दिवस वारी केलेली आणि इथे एक प्रदक्षिणा घातलेली, दोन्ही बरोबर आहे. त्याच्यामुळे महाराज म्हणतात की इतका मोठ्या प्रमाणात जल्लोष असतो ना देवाचा की बघायलाच नको. इतकं भारी वाटतं ना की तिथून बाहेर म्हणजे घरी यायलाच नको वाटतं, एवढं छान वाटतं. आणि आजच्या दिवशी देव ना म्हणजे शिखरावर येऊन बसलेला असतो, म्हणून ना आजच्या दिवशी शिखराचंच दर्शन असतं. म्हणून मी म्हणजे शिखराचे जे फोटो आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये झूम करून दाखवत होते. एखादा तिथं देव आलेला असतो म्हणजे शिखरावर आजच्या दिवशी. हे आपल्याला पण काय एवढं माहीत नाही, पण पहिले लोक सांगतात सगळे की आजच्या एकादशीला देव तिथं येऊन बसतो. म्हणून मंदिरातले दर्शन घेण्यापेक्षा बाहेरून शिखराचं दर्शन घेतलं तरी आपल्याला देव पाव. तर प्रदक्षिणा घालून आला तर अगोदर इथं चंद्रभागेमध्ये पाय धुवायचे असतात. आणि नंतर मग वाळवंटीमध्ये बसून जोड्या कुणी फुगडी खेळतं, कुणी पावलं खेळतं, असं बरंच कार्यक्रम होतात तिथं बसून थोड्याच्या वेळ. तर आम्ही आता बघा, मी चंद्रभागेत पाय धुवून आले आणि आता इथं बसलो आहे आम्ही सगळेजण. आम्हाला जरा टाईम लागला, कारण आम्ही मागं राहिलो होतो, बाजार करत बसलो. आणि आमची दिंडी आहे ती पुढे निघून आली, मग आम्हाला काही थोडी सापडलीच नाही लवकर, जरा उशीर लागला हुडकायला. तर इथं बसल्या आम्ही खारे शेंगदाणे घेतले होते, कारण टाईमपास काहीतरी बसून चालून पण कंटाळा आला होता त्याच्यामुळे. तर बघा इथं आता सगळ्या जोड्यांच्या फुगड्या खेळायला चालू आहेत. किती म्हणजे एवढं हसायला येतं ना, एवढं भारी वाटतं ना त्या देवाच्या ठिकाणी. आता देवाला आपण हसायचं तर नाही, पण खूप फुगड्या वगैरे खेळताना बघितलं ना तर भारी वाटतं एकदम. म्हणजे तिथून उठून जाऊच नाही असं वाटतं, एवढं छान वाटतं तिथलं वातावरण. खरंच खूप म्हणजे खूप मनाला प्रसन्न वाटतं तिथे गेल्याच्या नंतर. बाजूला तर इथे बघा किती मोठ्या प्रमाणात सगळेजण सगळ्याला फुगडी वगैरे खेळायला लावतात. आणि सगळ्यात जास्त ना ही जी जोडी आहे ना, ही सगळ्यात जास्त बेस्ट खेळली असेल एवढ्या सगळ्यामध्ये, कारण सगळे तर लाजतच होते. पण ह्यांची फुगडी वर्षाला पण खूप छान असते, दोघाला पण खूप छान जमतं. म्हणजे किती वेळ पण त्यांचीच फुगडी बघावं असं वाटतं, एवढं छान खेळतात हे. तर बघा देवाच्या बाबतीत तिथं फुगडी खेळायला सुद्धा म्हणजे नशीब लागतं. तर त्यातल्या त्या सगळ्या जोडीपेक्षा ही एक जोडी खूप छान खेळत होती. सगळ्यात जास्त त्यांनाच जास्त मार्क मिळाले असं म्हणावं लागेल, कारण
त्यांची जी फुगडी आहे ना ती खूप वेळ चालली आणि खूप छान चालली ना. तर बाकीच्यांचे काय नाही, 2 मिनटं 5 मिनटं खेळली की झालं. पण त्यांची फुगडी सगळ्यात भारी होती बघण्यासारखी. खूप छान खेळत होते आणि त्यांच्यावर सुद्धा देवाची कृपा असावी लागते, तेव्हा कुठं तेवढं छान जमतं. प्रत्येकाला जमतं असं नाही, 10तून एखाद्यालाच जमते तेवढी चांगली फुगडी खेळायला. खूप छान खेळत होते. आता इथं मला जोडीदार कोणी नव्हता, त्याच्यामुळे सुरेखाताईसोबत खेळत होते. आणि सुरेखाताई ना फक्त म्हणजे त्यांना BP शुगर असल्यामुळं ना त्यांना जास्त फिरायला नाही जमत. 5च मिनटं फिरल्या आणि मग लगेच खाली बसल्या, कारण त्यांना चक्कर येत होती म्हणून. आणि नंतर आम्ही इथं पावलं खेळत होतो सगळ्या बायका मिळून. पावलं खेळायला मी तर पहिल्यांदा पावलं खेळले असेल. ह्याच्या आधी मी कधीच पावलं खेळली नव्हती, कारण मी पंढरपूरला येतेच. त्याला फक्त 2 वर्ष झालं येते त्याला. गेल्या वर्षी एक आणि पहिलं वर्ष, आता हे दुसरं वर्ष आहे माझं. तर गेल्या वर्षी मी काहीच खेळले नव्हते, कारण जेव्हा आपण पहिल्यांदा जात होतो तेव्हा आपल्याला देवाचा एवढा अनुभव पण नसतो आणि आपल्याला थोडी लाज वाटते की सगळ्या माणसात कसं आपण पावलं खेळावं, काय खेळावं. मान्य आहे ते देवाचंच आहे, त्याला नावं नाही ठेवू शकत. पण आपल्याला नको वाटतं. महाराज लोक हे ते तबला पेटी वाजवणार माणसं असतात, बरेच गावातले असतात, त्याच्यामुळं. तर ह्या बाकीच्या ऐकांना सगळ्यांना सवय झालेली असते, कारण ती वर्षानुवर्ष जातात. पण नवीन जाणाऱ्याला थोडंसं अफोर्ड वाटतं कसं तरी, त्याच्यामुळे मला तसंच वाटतं होतं गेल्या वर्षी. पण यावर्षी काही नाही वाटलं, यावर्षी भारी वाटलं. किती खेळावं आणि किती नाही असं वाटत होतं. पण ह्या वर्षी वाळवंटात वाळू खूप होती, त्याच्यामुळे पाय जे आहेत ते आमचे थोडे म्हणजे तिथे रवत होते, म्हणून एवढं व्यवस्थित खेळता येत नव्हतं. पण तरी बराच एन्जॉय झाला माहिती का आमचा. खूप म्हणजे खूप एन्जॉय झाला आमचा. तुमचा पण एन्जॉय बघून होतच असेल, मला माहिती आहे, बघायला भारी वाटतं. हाय अनिता अनिता अनिताच आहे का? तर इथं मी एका ताईला व्हिडिओ करायला लावला होता. त्यांचं म्हणणं होतं की मी व्हिडिओमध्ये बघावं, पण माझं काही लक्ष नव्हतं इकडं. माझं लक्ष तिकडं म्हणजे पावलं खेळण्यातच होतं. त्याच्यामुळे मी नंतर विचारलं की तुम्ही हाका का मारत होतात मला. तर त्या म्हणल्या की मला व्हिडिओ करायला लावला आणि तो व्हिडिओमध्ये बघत नव्हती, म्हणून मी हाक मारत होते. तर तिथून आमचं सगळं म्हणजे पावलं वगैरे खेळून झालं. मग सगळे वारकरी लोक निघाले आमच्या पालाच्या ठिकाणी आणि आम्ही इथं बसलो बाजार करीत. तर इथं बघा, ही किती छोटी मुलगी आहे, 8-9 वर्षाची मुलगी असेल. किती जीवावर ह्यांच्या खेळ असतो, पोटासाठी किती करावं लागतं माणसाला. मला तर ना इतकं नवल वाटतं होतं ना बघून. खरंच म्हणजे माणसाची गरिबीसाठी काही पण काम करावं लागतं. एवढं काम केलं तसं कुठं 4 पैसे भेटतात. एक तर लोक टाकतात पैसे, नाही तर नाही पण टाकत कोणी, नुसतं बघतात आणि पुढे जातात. तर किती छोटी मुलगी आहे बघा, ती जर खाली पडली तसं तर नाही पडत, कारण त्यांना शिकवलेलं असतं. पण नवीन बघणाऱ्याला वाटतं, भीती वाटते की पोरगी किती म्हणजे किती छान खेळायला लागली, खाली पडलं तर कसं होईल तिचं, असं तसं विचार येतो. पण त्यांना प्रॅक्टिस झालेली असते. पण बघा किती जीव लहान आहे. आपले लेकरं म्हणले असते की हिथून हितवर जरी चालत जा म्हणले असं, नको मला भीती वाटते म्हणले असते. पण त्या लेकरांची कमाला एवढ्या लहान वयात ते तेवढं छान खेळतात. तर इथं पेढा वगैरे घ्यायचा होता. एक जणीला 5 किलो पेढा घ्यायचा होता, एक जणीला 1.25 किलो घ्यायचा होता आणि मला अर्धा किलोच घ्यायचा होता. मी 1/2 किलो तिथं वाटायला घेतला आणि 1/2 किलो घरी आणण्यासाठी घेतला होता, कारण काकून मला आवर्जून सांगितलं होतं की पेढा घेऊन ये पंढरपूरचा, म्हणून मी इथं आवर्जून पेढा खरेदी केला होता. आणि पेढा पण छान होता. म्हणजे तिथं ना अगोदर खायला देतात आपल्याला सिंपल, म्हणजे सॅम्पल बघा आणि नंतर घ्या म्हणून. त्याच्यामुळे मग मी 2-3 ठिकाणचा म्हणजे खाऊन बघितला आणि नंतर मग घेतला. मला काही जास्ती घ्यायचा नव्हता, पण तेवढाच देवाचा प्रसाद म्हणून काहीतरी. आणि तिथं निम्मा वाटला आणि निम्मा घरी घेऊन आले मी. तर ह्यांना ना ह्यांचा नवस असावा काहीतरी पेढ्यांचा, त्याच्यामुळे त्यांनी 5 किलो पेढे घेतले होते एका ताईने. आणि एका ताईने सहकुशीनं वाटण्यासाठी 1.25 किलो पेढा घेतला होता. आता आपली भावना असते प्रत्येक देवावर, त्याच्यामुळे मग त्यांना तिथं घ्यायचा होता. आणि नंतर आम्ही तिथून फिरून एवढं आमचं नरड्याला कोरड पडली होती ना, पाणी पण प्यायचा काही मेळ लागत नव्हता. खूप ठिकाणी बाटली बघितली, पण बाटली पण का आम्हाला काही लवकर भेटली नाही. एक ठिकाणी भेटली तर ती पण एकदम म्हणजे गरम होती, थंड अशी नव्हती. म्हणून मग म्हणलं चला रस घेऊ आता. त्याच्यामुळे मग आम्ही ते रस घ्यायला आलो ऊसाचा. तर तेवढंच जरा पोटात बरं वाटतं तसं थंड वगैरे काय घेतल्याच्यानंतर. आणि मग आम्ही 2-4 आलो होतो इथं आणि आम्ही मग रस घेतला. ऊसाचा रस कोणाकोणाला आवडतो ते नक्की सांगा. आमच्या समूला खूप आवडतो, पण आता ती नव्हती माझ्यासोबत त्याच्यामुळे. आणि मग तिथून रस घेऊन आम्ही पुढे गेलो आणि पुढे इथं एका ताईला महादेवाची पिंड घ्यायची होती आणि मला पण चंबुलं बघायचं होतं. पण ते ना तिथं काही चंबुले एवढे व्यवस्थित नव्हते, थोडेसं कलर काळपटच वाटत होता जुने असल्यामुळे, त्याच्यामुळे मी घेतलं नाही. मला वाटलं की पुढे गेल्याच्यानंतर बघू, पण नंतर माझ्या लक्षात काही नाही राहिलं, कारण वजन खूप झालं होतं आमच्यापाशी. खूप खरेदी केली होती त्यांची पण आणि माझी पण खूप खरेदी झाली होती. आणि मेन म्हणलं तर आमच्यापाशी पिशवी काही नव्हती. तर बघा हेच महादेवाची पिंड घेतली. त्यांना 300 रुपयाला महादेवाची पिंड भेटली, छान भेटली, मोठ्या साईजची होती चांगली.
आणि तिथून मग नंतर सफेद घोडा घ्यायला गेलो. असं म्हणतात की सफेद घोडा घरात असल्याला खूप चांगला असतो. निगेटिव्हिटी सगळी बाहेर टाकून पॉझिटिव्ह आपल्या घरात घेऊन येतात असं म्हणतात. त्याच्यामुळे सफेद घोडा हा असावा, म्हणजे कंपल्सरी आपल्या घरात असावा असं म्हणतात. त्याच्यामुळे मग त्या म्हणजे फेम घेतली आम्ही आणि तिथून आलो पालीमध्ये. तिथं आल्या आल्या फराळ चालू होती. मग आम्ही फराळ वगैरे केली आणि मग निघालो आमच्या प्रवासासाठी. पुढच्या म्हणजेच गावाकडे यायला निघालो आम्ही. दुसरे 8 दिवसापासून गेलेले ते राहिले होते, त्यांना अजून एक मुक्काम करायचा होता. आम्ही लगेच निघालो रिटर्न. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ एन्जॉय करा, कारण एन्जॉय करण्यासारखाच आहे, छान आहे. तर चला मग, बाय.